नमस्कार, मी विदर्भातील विजया, विदर्भातील चव या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे। मी आज तुम्हाला ग्रीन चिकन करायला सांगणार आहे विदर्भीय स्टाईलचे। त्यासाठी मी घेतलं आहे सुकं खोबरं, आलं लसूण, पुदिना, सांबार, हिरवी मिरची, कलमी, मोठी इलायची, हिरवी इलायची, 2-3 लवंगा आणि स्वच्छ धुवून घेतलेलं अर्धा किलो चिकन। हे मसाले आता भाजून घेणार आहे। खोबरं आणि घेतलेले खडे मसाले हे भाजून घेतलेले आहे। हिरवी मिरची सुद्धा मी थोडं तेल घालून त्यामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे। व्यवस्थित परतलं गेली त्यात आमच्या विदर्भी भाषेमध्ये कोथिंबीरीला सांबार म्हणतात आणि सांबारच म्हणतात। हे सगळं परतून घ्यायचं आहे। परतून झालं सगळं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। मिश्रण सगळं तयार झालेलं आहे। 5 मिनिटांचं वाटून घेतलं हिरवं वाटण आणि मसाला, खडा मसाला, खोबरं, खडा मसाला, लसूण आणि आल्याची पेस्ट आहे। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, हळद आणि धनिया पावडर आणि 1 वाटी दही घेतलं आहे। हे सगळं यामध्ये घालून मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मॅरिनेट केलेले चिकन आपल्याला अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। तेल घेतलंय मी एका कढईमध्ये, त्याच कढईमध्ये घेतलंय मी 4 टेबलस्पून घेतलं आहे। आमच्या विदर्भातल्या लोकांना थोडं तिखट जास्त आणि तेलाचं प्रमाण जास्त आवडतं। तुम्हाला जसं आवडेल तुमच्या आवडीप्रमाणे, इच्छेप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आता तेल तापल्यानंतर हे मॅरिनेट केलेले चिकन त्याच्यामध्ये टाकून देणार आहे। हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, विदर्भातली आहे आणि त्याचा असा प्रतिसाद मला जर मिळाला तर मी आमच्या विदर्भातले विविध रुचकर पदार्थ तुमच्यासमोर दाखवणार आहे। प्लीज सहकार्य करा। तेलामध्ये टाकून व्यवस्थित करून घ्यायचं आहे। मस्त घमघमाट सुटलाय मैत्रिणींनो। ग्रीन चिकन असल्यामुळे हळदीचं प्रमाण मी थोडंसं घातलेलं आहे यात। झाकण झाकून झाकण ठेवून व्यवस्थित मंद आचेवर शिजवून घ्यायचं आपल्याला। चिकन मध्ये मध्ये हे आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे। व्यवस्थित करायचं आहे मध्ये मध्ये बघून त्याला। आणि परत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे।
तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर याच पोझिशनमध्ये बंद करू शकता, किंवा जर तुम्हाला अजून सुकं हवं असेल तर थोडा वेळ त्याला अजून गॅसवर राहू द्यायचं आहे. पण मला एवढी ग्रेव्ही हवी आहे तर मी आता बंद करत आहे. हा माझा घरगुती काळा मसाला आहे, जो मी घरी तयार केलेला आहे. हा त्याच्याने रंग पण छान येतो आणि फ्लेवर पण छान येतो. हे टाकून घ्यायचं. मसाला टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता गॅस बंद करत आहे. तर हे आहे आपला ग्रीन चिकन. त्याच्यात रंग वगैरे काही वापरलेला नाही आहे. हा जो आहे रंग ओरिजिनल रंग आहे. मस्त हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर टाकून आपण हे केलेलं आहे. तरी पण शिजल्यानंतर त्याचा रंग काही हिरवा राहत नाही आणि चवीला फार छान लागतात.